साठी ओम गोतेड अत्यंत एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये, परंतु पाहिजे बॅटची कट. त्यानंतर पहा मारुती कॉटबियांचं सिका ठरलं तिथे. सौरभ वागले बॅक टू द पॅव्हिलियन पाथ. ओमकार वागले मैदानाच्या आतमध्ये आहेत. 12 धावा धोपलकावरती असताना कौतुक 12 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहतो आल्यानंतर ते सेट होतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ओमकार वागलेच्या बॅट मधून येतो तिथे ब्रँडेड सनसनी चौकाच्या धावा. सोळा धावा धोपलकावरती असताना 50 षटकाचा खेळ इथे संपलाय. 16 धावा धोपलकावरती आहेत. चौकाराच्या मदतीने स्वतःचा आकड ओपन करतो. धावांचा श्रीगणेश त्यानं व्यक्ती केलाय, परंतु पहा मित्रांनो आल्यानंतर सेट होतो आणि त्यानंतर चौकारात स्वागत केलं ओमकार वागलेड. ओम गोतेचं डॉट चेंडूची घोषणा. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वाईट चेंडूची घोषणा. 17 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर चांगला फटका खेळलाय. गॅप शोधला होता, रूम पडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. डीप मिड विकेट फोडला तिथे. सडसडी चौकाच्या धावा. एक पण 5 षटकाचा खेळ संपत असताना धोपलकावरती आपण पाहतो 21 धावा आहेत. बॅटफुटचा चेंडू परफेक्ट मिडल केला होता. त्यानंतर खेळाडू असेल वाह आपला तू देखना नो प्लस येणारा नो प्लस एक शानदार षटकार 6 धावा. फ्री हिट आता कशा प्रकारे ओमकार वागले इथे करा हिट. डॉट चेंडूची घोषणा. 2 षटकानंतर 28 धावा. दोन षटकाचा खेळ 28 धावा धोपलकावरती बनवल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसरे षटक टाकण्यासाठी विरोधात ट्रॅक वरती इथे बाप्पू गोते अर्थात बाप्पू आर्मी. त्यानंतर आपण पाहत आहोत त्यानंतर आपण पाहतो पण एकदा पुढील षटक टाकण्यासाठी गोलदार ट्रॅक वरती वाह प्रयत्न आपला तोड होता तिथे.
पंच आत्ताची एक धाव घ्यायची आहे ना. ओके ऋषी गोते आपण पाहतो की तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आले. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली आहे. स्ट्राईक वरती ओंकार वागले असतील. चांगला फटका परंतु तिथे पाहूया निलेश गोते चेंडूच्या खाली टिपला असेल आणि फलंदाज होतो इथे ओंकार वागले फेल. बॅक टू द पॅव्हिलियन बाद. ड्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आयकॉनिक खेळाडू अर्थात आयकॉन प्लेयर्स प्रदीप पवार इज पॉवर. आयकॉन प्ले प्रदीप पवार इज पॉवर. एक मोठी ताकद घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो प्रदीप पवार. परंतु देखील ऋषी गोतेचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रदीप साठी असेल. मोठा फटका खेळायच्या शोधात प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू आपल्याला इथे ऋषी गोतेचा पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची घोषणा 29 धावा धोपलकावरती असताना आयकॉन खेळाडू प्रदीप पवार इथे एका वळीनं दोनही चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट खेळतोय. प्लेस केली तिथे आणि त्यानंतर आपण पाहतो इथे कोणती धाव असेल. एका बळीनं 29 धावा धोपलकावरती आहेत. रिवर्स फुलचा फटका मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर एक धाव. कारण की याच फटकाने ओळखला जाणारा प्रदीप पवार निलेश दादा गोतवाल आणि रोहन दादा शिंदे यांच्या माध्यमातून प्रदीप पवार यांच्या षटकार आणि चौकारासाठी 201 रुपयांचे पारितोषिक असणार आहे. प्रत्येकी षटकार आणि चौकारासाठी पारितोषिक येईल. विशाल चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक मध्ये तयार. विशाल गायकवाड पहिल्या चेंडूवरती षटकार मारला विशाल गायकवाडच्या गोलंदाजावरती. तर गणेश दादा कामटे यांच्या माध्यमातून प्रदीप पवार 550 रुपयांचं पारितोषिक असेल. संधी आहे, संधी उपलब्ध करायची आणि त्याचबरोबर परफेक्ट मिडल. परंतु निकी तिथे ऋषी होता टिपला झेल आणि फलंदाज होतो फेल. बॅक टू द पॅव्हिलियन बाद. आपण पाहतो इथे एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये इथे ऋषी गोतेनो टिपला. तिथे आयकॉन बाद होतो तिथे प्रदीप पवार. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये संग्राम गोते स्वतः संघाचा कप्तान म्हणल्यानंतर आपण पाहतो स्वतः संघाचा कडा असतो. एक मोठी जबाबदारी. त्याचबरोबर आपण पाहतो की संघाचं नेतृत्व सातत्याने हाताळायचा प्रयत्न इथे कप्तानला करायचं असतं. त्यानंतर राजूबा पाटे वाह कलेक्शन करायचं होतं. विशाल गायकवाडला फेकी चांगली केली होती राजूबा पाटे यांनी, परंतु नशिबांनी साथ दिली आहे आणि एक धाव तिथे नसीबवान मिळेल. इथे मोठं जीवनदान संग्राम गोत्याला मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 31 धावा धोपलकावरती.
3.2 षटकाचा खेळ संपत असताना त्यानंतर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बैठण्याच्या हातामध्ये उठल्या अग्नीचा झोळा फेकून दिला सीमारेषा बाहेर लालबुंद तोपेचा गोळा षटकार. सदोतीस धावा धावपलकामध्ये 3.30 षटकाचा खेळ संपत असताना मित्रांनो स्पीडअप घ्या. स्पीडअप घ्यायचंय विनंती असेल. या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर आपण पाहतो गणेश कामटे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचे पारितोषिक विशाल गायकवाड साठी असेल. त्यानंतर पंचांचा डॉट चेंडूची घोषणा. त्यानंतर आपण पाहतोय एका वेळीनं 2 चेंडू डॉट. 37 धावा धावपलकावरती 37. त्यानंतर एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमारेषा बाहेर डीप फाईन लेग फोडलाय सडसडी चौकाच्या धावा. चार षटकानंतर 41 धावा धावपलकावरती 5व्या षटकाला होती सुरुवात. एकेचाळीस धावा धावपलकावरती असताना आपण पाहतो इथे 5व्या षटकाला होते सुरुवात. 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक मध्ये आपण पाहतो इथे संग्राम गोतेच्या बॅट मधून बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. बिग हिट बोटा हिट षटकार. संग्राम गोते यांच्या प्रत्येक षटकाराला माजी चेअरमन काळूरामनाथ दगड गोते पाटील यांच्या माध्यमातून 501 रुपयांचे पारितोषिक असणार आहे. परंतु पाहूयाच एक धाव एका धावेच्या मदतीने होते मान. 48 धावा धावपलकावरती अष्टपूर नगरीचे युवा स्टार खेळाडू मंगेश दादा कोतवाल साबड्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाला. आपलं देखील स्वागत. बिवरू नगरीचे माजी सरपंच संदीपराव गोते पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील स्वागत. ऋषिकेश गोते यांच्या प्रत्येकी षटकारासाठी युवराज गोते यांच्या माध्यमातून 501 रुपयांचे पारितोषिक असणार आहे. फ्लोरलेचा चेंडू एक धाव घेतली. मोठी चुकीचं रूपांतर धावेत सनसडी चौकाच्या धावा. 52 धावा धावपलकावरती असताना धावा धावपलकावरती असताना प्रत्येकी षटकारासाठी युवराज गोते यांच्या माध्यमातून ऋषी यांना 501 रुपयाचे पारितोषिक असेल. एक धाव घेतली एका धावीच्या मदतीने होते बाण. 53 धावा संग्राम गोतेच्या प्रत्येक षटकाराला बिवरी ग्रामनगरीचे कार्यक्षम उपसरपंच सन्माननीय वाल्मिक दादा मारुतरावजी गोते पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील स्वागत. संग्राम गोते यांच्या प्रत्येक षटकाराला माजी चेअरमन
काळूरामदादा दगडू गोते पाटील यांच्या माध्यमातून 501 रुपयांचे पारितोषिक असेल आणि त्यांच्या मालकीचा असणारा संघ आपण पाहतो इथे फील्ड करताना क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतो काळूरामदादा दगडू गोते पाटील यांच्या मालकीचा संघ क्षेत्ररक्षण करतो परंतु पाहूयाच कॉन्फिडन्सचा शिकार आणि या विकेटसाठी हर्षल जगताप हर्षल जगताप आपण पाहतो नॉट स्ट्राईकला असेल त्यानंतर एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता परंतु एक धाव प्रतीक गोते यांनी आपण पाहतो की झेल टिपला मैदानाच्या आतमध्ये तर अतुल गोते यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असेल 54 धाबा धोपलकावरती असताना हर्षल जगताप पंचावन्न धाबा धोपलकावरती 5.30 षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती तयार एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळवताना एकदा प्रतीक होता तिथे दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला फेकी थोडीशी अस्तव्यस्त येईल तोपर्यंत 2 धाबा 2 धाबीच्या मदतीने वाढ होतीये धोपलकावरती 57 धाबा आहेत युवराज गोते यांच्या माध्यमातून ऋषी गोतेला प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला एकदा मिळाली आहे आणि एका धाबीच्या मदतीने वाढ होत असताना धोपलकावरती आपण पाहतो 6 षटकानंतर 58 धाबा सह्याद्री फायटर्स या संघाने इथे बनवलेले आहेत अठ्ठावन्न धावा धोपलकावरती बनवत असताना सातव्या षटकाला सुरुवात होती 7वं षटक टाकण्यासाठी ओम पुढे येतोय मोठा फटका खेळायचा प्रयत्न त्यानंतर एक चांगला फटका खेळलाय एक धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आपल्या संघाला एका धावेच्या मदतीने होते वाढ 59 धावा धोपलकावरती आहेत आपण पाहतो की या ठिकाणी हर्षल जगतापने खेळलेला फटका होता एकदा मिळाली आहे बाप्पू अर्थात बाप्पू आर्मी चेंडूवरती आलेत एका धावेच्या मदतीने वाढ होत असताना धोपलकावरती 60 धावा एक धाव घेतली मोठी चुकीचं रूपांतर धावेत होत आहे आणि 2 धावेच्या मदतीने चित्त्यांची चपळाई पाहायला मिळाली ऋषी गोतेची 2 धावेच्या मदतीने माड होत असताना धोपलकावरती 62 लॉस ऑफ द 4 विकेट बत्व पूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये असताना 6.30 षटकाचा खेळ इथे संपलेला आहे
डो चेंडूची घोषणा. वाईट चेंडूची घोषणा. अवंत धावेच्या मदतीने वाढ होते धोपलकावरती. 64 लॉस ऑफ द 5 विकेट, 4 विकेट्स. फ्री हिट कंटिन्यू. 64 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर पाहूयात पुन्हा एकदा. वा, चांगला चेंडू होता तिथे, फ्रीडचा चेंडू, परंतु खरपूस समाचार घेता आला नाहीये तिथे. 64 धावा धोपलकावरती असताना 6.4 षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. चांगला फटका होता, ताबडतोब तात्पर्य थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. बंगाजी रसगुल्ला, कोल्हापुरी दडका, बिग हिट, एक मोठा हिट षटकार. सत्तर धावा, 7 षटकानंतर 70 धावा. ओव्हर झाली ना. एक चेंडू शिल्लक आहे. सॉरी ओम सर, एक चेंडू शिल्लक आहे. आपण पाहतो की 70 धावा धोपलकावरती असताना या षटकारासाठी ऋषी गोते यांचे बंधू युवराज गोते यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक होतं. ते या ठिकाणी अतुल गोते यांच्याशी जमा झालेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकमध्ये तयार. चांगला चेंडू मैदानाच्या छातमध्ये खेळत असताना शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेतली आहे. स्ट्राईक रोटेट होती तिथे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली ऋषी गोतेनं. 7 षटकानंतर 71 धावा. 7 षटकानंतर 71 धावा आणि अंतिम षटकाला होते सुरुवात. एकत्रित येऊ नका, टीम मिटिंग नकोय, त्वरित सत्रक्षा सजवून घ्या. बाप्पू, एकत्रित येऊ नका, विनंती असेल. त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये हाताळण्याचा प्रयत्न जरूर केला तो विशाल गायकवाडनं. डॉट चेंडूची घोषणा होती. त्यानंतर पाहूया पुन्हा एकदा वाईट चेंडूची घोषणा. अवंत धाव. चला, पंचांचा विचार येतोय. वाईट चेंडूची घोषणा. त्यानंतर पाहूयात एक मोठी अपील, पंचांकडे कॉल, परंतु आपण पाहतो इथे पंचांनी घेऊ द्या सर. एस साठी एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धपलकावरती नजर टाकूया, धावा असतील
त्यानंतर पाहूया पुन्हा एकदा बोटा फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. तू चंद्रमांडवात बॉल पाठवलाय ढगात. धावा मिळतील 6. षटकार. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी पारितोषिक आहे युवराज गोते यांचं. त्यानंतर पाहूयात पुन्हा एका बळीनं शिवछत्रपतींचा छावा मिळतील 6 धावा. बिग हिट. षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. 25 चेंडू 48 धाब्यांची नेत्रदीपक खेळी साकारणारा ऋषी गोते मैदानाच्या आतमध्ये अर्धशतक पूर्ण करणार की काय. 7.4 षटकाचा खेळ संपला. धोपलकावरती 84 धावा इथे बनवल्यात 4 गडी बाद असताना. परंतु पाहूया तिसरा षटका खेळण्याच्या प्रयत्नात होता ऋषी गोते. प्रॉपर बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. डॉट चेंडूची घोषणा आपण पाहतो. वृत्त चेंडू येतो इथे. चौऱ्याऐंशी धावा धोपलकावरती आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतो इथे एक चांगला चेंडू मोठ्या फटकेच्या शोधात 50 धावांपासून इथे दूरवरती ठेवलाय गोलंदाज. 8 षटकानंतर 84 धावा इथे बनवल्यात. सह्याद्री फायटर्स दत्तात्रय सेन निवृत्ती झेंडे यांच्या बालकीचा असणारा संघ सह्याद्री फायटर्स या संघाने बनवले तिथे धावा 84. तर इथून पुढे आपण पाहतो की कौरवनाथ दगडूश गोते पाटील यांच्या मालकीचा असणारा सोनाई फायटर्स या संघाला इथून पुढे बनवायचे 48 चेंडूमध्ये 85 धावा. ऐकण्यासाठी आपण आता मायक्रोफोनवरती बदल करूयात. आमचे सहयोगी समालोचक सन्माननीय अतुलजी गोते सर या सर आपलं देखील स्वागत आहे. धन्यवाद. हॅलो. सामना त्वरित चालू करायचा आहे. आपल्याला फायनल जे आहे ती लवकर चालू करायचं आहे. शेवट आपल्याला बक्षीस समारंभ आहे त्यासाठी सामना या ठिकाणी लवकर चालू करायचा आहे. सह्याद्री फायटर चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सोनाई फायटर बॅटमॅन्स पाठवून द्या 2. लवकर सामना चालू करायचा आहे. अतुल सर ग्राउंडच्या बाहेरून जावा. आशिष सर सोनाई फायटर्स क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. सामना त्वरित चालू झाला पाहिजे ना याची नोंद घ्यायची आहे. त्याचप्रमाणे सह्याद्री फायटर्स चला आपले 2 बॅटमन्स ग्राउंडमध्ये पाठवा लवकर. आपल्याला फायनल लवकर चालू करायचे आहे. संध्याकाळी 6 वाजताच अंधार पडत असल्या कारणामुळे आपल्याला लवकर सामने उरकायचे आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे कुणीही वेळ लावू नका. सर्व खेळाडूंना विनंती आहे सर्वांनी सहकार्य करायचं आहे. पटपट सामने उरकून घ्यायचे आहे.
चला बॅटमॅन्स, येऊ द्या बॅटमॅन्स. बाप्पू आर्मी पाठवा बॅटमॅन्स. सर बाप्पू आर्मी बॅटमॅन्स पाठवा. चला लवकर या आतमध्ये. आले 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 आले. ओ ओके. या ठिकाणी बॅट्समॅन्सने ऋषी गोते, बाप्पू आर्मी हे ओपनर बॅट्समॅन्स या ठिकाणी आलेले आहेत. सोनाई फायटर्स 12वा प्लेयर कुठं आहे? सह्याद्री फायटर्स 12वा प्लेयर या ठिकाणी यायचा आहे. पंच सामना चालू करून घ्या त्वरित, तुमच्यामुळे उशीर नकोय. संभाजी झेंडे यांचा मोबाईल आणि गाडीची चावी कोणाकडे असेल त्यांनी त्वरित त्यांच्याकडे जमा करायचे आहे. सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच बॅट्समॅन तयार आहे, क्षेत्ररक्षक तयार आहे. पंच सामना चालू करून घ्यावा. या ठिकाणी सामना चालू होत आहे. बॉलर्स नेम ऋषी गोते, बॅट्समॅन्स नेम ऋषी गोते, दोन्ही ऋषी आणि बाप्पू आर्मी. लाइट कॅमेरा ऍक्शन स्टार्ट. वाव, सुंदर असा या ठिकाणी सुरुवात आणि चौकार. सुरुवात चांगली केलेली आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच चौकार या ठिकाणी झालेला आहे. टाकतोय तो ऋषी, खेळतोय तो बाप्पू आर्मी. अतिशय सुंदर या ठिकाणी रंग भरदार आणि शानदार सामना या ठिकाणी चालू आहे. गुड फिल्डिंग, गुड 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 गुड. वर थ्रोचे रन नाही आहेत तरी बॉल लवकर पकडा. खेळतोय तो ऋषी, बॅटमॅन ऋषी, बॉलर ऋषी, दोन्ही ऋषी. ऋषी ऋषी है उधर खुशी है. जबरदस्त टोलवला हा चेंडू. पाहूया काय करतोय ओमकार वागलेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलेलं आहे. संघाची धावसंख्येत वाढ. कुठे इथं जावं लागेल. एक ओव्हर समाप्तीनंतर 1 ओव्हर 10. संघाची धावसंख्या 10. 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या भर. अतिशय सुंदर असा या ठिकाणी सामना चालू आहे. ऋषी नंतर बॉलर्स नेम्स. पॉवर प्ले 3 ओव्हरचा असतो. आपल्या इथं आहे. पटपट निर्णय घ्या. चौकार गेल्यानंतर डीजे वाजवायचा आहे आणि जे आपले सगळे प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, त्यांनी त्याच्यावरती डान्स करायचा आहे.
हा सामना यूट्यूबवरती आहे आणि यूट्यूबवरती हा सामना आयुष्यभर आपल्याला बघायला भेटणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण, सुंदर असं फिल्डिंग, सुंदर असं या ठिकाणी नेत्रदीपक सामना या ठिकाणी चालू आहे. स्टेडियम मध्ये खचाखच प्रेक्षकांनी लाखो पब्लिक या ठिकाणी उपस्थित या सामने पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. सर्वांचंच या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. बॉलर्स नेम प्रदीप सर. जीवदान 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 भेटलेला या ठिकाणी कॅच होता. कॅच विन द मॅच. तर कॅच हा सुटलेला आहे. प्रदीप सर चांगले बॉलिंग करतात. हातात कॅच होता पण तो सुटलेला आहे. त्याची भर त्यांना काढून घ्यावं लागणार आहे. का बॉल लागला होय. ओ कॅच पण सुटलेला आहे. सुंदर असं या ठिकाणी फिल्डिंग. कॅच सोडला पण बाउंड्री अडवलेली आहे. बाउंड्री या ठिकाणी संघासाठी अडवली, त्याच्यामुळं संघाला 2 धावांचा यामध्ये फायदा झालेला आहे. बाप्पू आर्मी खेळत आहे. बाप्पू आर्मी नो बॉल या ठिकाणी. नो बॉल. फ्री हिट. जबरदस्त फ्री हिट. फ्री हिट मध्ये पाहूया आता काय करतात संघासाठी. फ्री हिटची संधी आली होती पण ते त्यांना घेता नाही आली. असे प्रदीप सर यांची उत्कृष्ट अशी यांची बॉलिंग या ठिकाणी चालू आहे. बापू बापूने सुंदर असा शुपला शॉट या ठिकाणी. चौकार डान्स. संघाची धावसंख्या 20. दुसरं षटक चालू आहे. संघाची धावसंख्या 20 आहे. एक नंबर शॉट आणि या ठिकाणी सीमारेषेच्या पार चौकार. दोन षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 24. यानंतर पुढील बॉलर्स नेम आहे ऋषी गोते. पहिले एक ओव्हर झालेले आहे. दुसरं षटक घेऊन येत आहे ऋषी गोते. तिसरं षटक संघासाठी चालू आहे. 36 बॉल 61 करायचे आहे विजयासाठी. 36 बॉल 61. काहीच कारण नव्हतं. ऋषी
कटर बॉलर दिसतोय, कट माग गेलेल्यामुळं 1 रन. संघाची धावसंख्या बदल, संघाची धावसंख्या आहे 25. ओमकार वागले, अभि वागले, संग्राम गोते हे आपल्या संघासाठी प्लॅनिंग करताना धावपळ करीत आहेत. बाप्पू आर्मीने टोलवला हा चेंडू आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर, 1 रन मध्ये वाढ. संघाची धावसंख्या 26. किपर 1 नंबर आहे. खेळतोय तर ऋषी, टाकतोय तर ऋषी, ऋषी ऋषी, सब कुछ खुशी. जबरदस्त टोलवलेला हा आणि षटकार, गोलीगत षटकार. हे पहा, षटकार आणल्यानंतर डान्स झाला पाहिजे. हा सामना लाईव्ह यूट्यूबला आहे, त्यानंतर तुमचं या ठिकाणी शूटिंग होणार आहे. ते यूट्यूबवरती तुम्हाला पाहावस भेटणार आहे. हा यूट्यूब चॅनलवरती हा लिंक आपल्याला पाठवलेला आहे. बॉल बॉल नवीन बॉल द्या का जुना? जुना असेल तर जुना घ्या. नवीन टाका चला. नवीन बॉल या ठिकाणी घेतलेला आहे. सामना चालू. पाहूया, ऋषी बॉलिंग टाकतोय, ऋषी खेळतोय, ऋषी गोते कटर बॉलिंग या ठिकाणी. सुंदर असा या ठिकाणी सामना या ठिकाणी चालू आहे. अतिशय सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी हा सामना चालू असताना 3री ओव्हर चालू आहे. 3री ओव्हर चालू असताना संघाच्या धावसंख्येमध्ये भरपूर बदल आणि डायरेक्ट हा सीमारेषेचा पार आणि नारळी शॉट चौकार. संघाची धावसंख्या 36. उंच दिशेने मारलेला, आकाशा दिशेने मारलेला हा शॉट पण 1 रन 2 रन आणि फायनली चौकार. हॅलो. 3 ओव्हर समाप्तीनंतर पॉवर प्ले संपलेला आहे. स्कोर झालेला आहे 3 ओव्हर नंतर. संघाची धावसंख्या आहे 40. पॉवर प्ले संपलेला आहे. संपूर्ण ओव्हर 8 ओव्हर आहेत. 30 बॉल मध्ये 45 रन करायचे आहे विजयासाठी. 30 बॉल 45 रन. सर्वांनी विजय मिळवण्यासाठी खेळायचा आहे.
फक्त विजय मिळवण्यासाठी सर्वांनी खेळायचं आहे. ह्या खेळताना फक्त आनंद घ्यायचा आहे खेळण्याचा सर्वांनी. आणि ओमकार सर क्षेत्ररक्षणाचं प्लॅनिंग करताना तळमळ मळमळ त्यांची चालूच आहे. कळकळ त्यांची कायम असते की आपला संघ कसा विजेता होईल. पॉवर प्ले संपलेला आहे. चला स्टार्ट करा, वेळ घालवू नका. डॉट बॉल. अरे उंच दिशेने मारलेला हा शॉट आणि आज सुवर्ण संधी या ठिकाणी आली होती पण ती गमावलेली आहे. फिल्डरच्या हातातून झेल सुटलेला आहे. संघाची धावसंख्या 2 धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल 42 रन या ठिकाणी झालेले आहे. किपर खूप डेंजर आहे. डोळ्याला बॉल लागला तरी बॉल काही सोडेना. आकाश गोते डेंजर किपर. माऊली आर्यन गोते यांनी आपलं सुंदर असं क्षेत्ररक्षण करून बाउंड्री अडवलेलं आहे. आर्यन गोतेंनी जर कॅच घेतला तर त्यांना 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी घोषित झालेलं आहे. बाउंड्री या ठिकाणी चौकार, दणदणीत चौकार. बॉलर्स नेम प्रदीप सर. आणि या ठिकाणी संघाची धावसंख्ये बदल होऊन संघाची धावसंख्या आहे 47. सारखा बॉल बदलले जातोय. सगळे बॉल चांगले आहेत. एक नंबर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आर्यन गोते यांनी बाउंड्री अडवलेली आहे. यानंतर संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या 50 ला 1च रन कमी आहे 50 होण्यासाठी. मारलेला हा जबरदस्त या ठिकाणी चौकार. चार ओव्हर त्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 54. 53. संघाची धावसंख्या 53 आहे. 4 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या. या ठिकाणी सुंदर असं विचार या ठिकाणी आलेला आहे. जसं की या ठिकाणी जे बॅटिंग टीम विजेता झाल्यानंतर आपल्या गावातील आदर्श व्यक्तिमत्व नानासो गोते या ठिकाणी डीजे वरती डान्स करणार आहेत. ऋषिता त्या टीमने ही जर मॅच जिंकली तर गावातील आपले सर्वांचे लाडके आदर्श नानासो गोते हे डीजे वरती डान्स करणार आहेत. मॅच विजेता टीम साठी डान्स होणार आहे.
बॉलर्स नेम कीपर आहे ते आणि अतिशय सुंदर असे बॉलिंग आकाश गोते यांची चालू आहे. जर्सी नंबर 45. स्लो बॉल आहे काय? बॉलिंग तर सुंदर अशी बॉलिंग आहे. स्लो बॉल आहे. स्लो बॉलिंग आहे त्याच्यामुळं बॅट्समॅन्स कन्फ्यूज आहे. या ठिकाणी बॉलिंग सुंदर असे बॉलिंग या ठिकाणी चालू आहे. थोडेसे या ठिकाणी गडबड. संघाची धावसंख्या 54. या ठिकाणी 5वं षटक चालू आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल काय वाईट आहे का? 5 बॉल. बॉलर डेंजर आहे. स्कोअर खूप छान आहे. पंच काय विषय? कंटिन्यू करा. निर्णय त्वरित द्या आणि सामना चालू करा. नो बॉल फायनल. फ्रीट असणार आहे. फ्रीटचा सुवर्ण संधीचा फायदा घेतलेला आहे. परत नो आणि परत ह्या बॉलवरती 6 आहे. गोलीगात बुक्के टेंगुळ काढला इथं. डीजे डबल नो बॉल या ठिकाणी झालेला आहे. संघाची धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. संघाची धावसंख्या आहे 62. या ठिकाणी एकही विकेट नाहीये. फ्रीट आत्ताचा बॉल परत फ्रीट आहे. डबल फ्रीट. डबल सुवर्ण संधी या ठिकाणी ऋषी गोते यांना भेटलेली आहे. आनंदी आनंद. डबल फ्रीटचा फायदा घेताना आणि SQ YQ ZQ गोलीगाज 6. संघाची धावसंख्या आहे 68. विजेता संघासाठी मोठा डान्स या ठिकाणी होणार आहे. परत बाउंड्री शुपला शॉट आणि सीमारेषेच्या पार चौकार. पाच ओव्हर 72. ओव्हर संपली. 18 बॉल 13. 18 बॉल 13. विजयासाठी 13 रन. 18 बॉल 13 रन जिंकण्यासाठी. हा सामना जिंकल्यानंतर उत्कृष्ट असा या ठिकाणी डान्स आपल्याला पाहण्यासाठी मिळणार आहे. ते डान्सर्स नेम आहे नानासो गोते. सामना चालू करा. बॉलर्स नेम्स ओमकार वाघले. खेळतोय तो बाप्पू आर्मीने सुंदर असा चेंडू टलवलेला आहे. 1 रन आपल्या संघाची धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या आहे 63. 73 संघाची धावसंख्या आहे 73.
विजयासाठी थोडेच रन कमी आहेत. 16 बॉल 12 रन. कॅच 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 नाही, पण सीमारेषेच्या बाहेर डायरेक्ट नारळी सिक्सर. पंधरा बॉल 6 रन. वाईट का नो काय? नो बॉल. फक्त 15 बॉल मध्ये 5 रन विजयासाठी राहिलेले आहेत. फ्री हिट असेल. फ्री हिट विजय संघ. डान्स झाला पाहिजे, डान्स. नानांचा पण डान्स होणार आहे विजयी संघाच्या साठी. नाना यांचा सुंदर असा डान्स आणि संघाचा सुद्धा डान्स होणार आहे. मारलेला हा आणि विजयी विजयी चौकार. किती काय काय नाही, बाउंड्री अडवली. बाउंड्री नो बाउंड्री. बाउंड्री आहे का नाही? नाही बाउंड्री नाही. बाउंड्री अडवलेलं आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण बाउंड्री अडवलेलं आहे. आर्यन गोते यांनी सुंदर अशी बाउंड्री या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं केलेलं आहे. संघासाठी उलट पालट होऊन बाउंड्री त्यांनी अडवलेली आहे. पाहूया काय होतंय. आकाश 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 आकाशी आकाशी हा चेंडू गेलताना आकाशला तो घेता नाही आला. कॅच सुटलेला आहे. असो, चांगला असा सामना या ठिकाणी चालू आहे. 13 बॉल राहिलेले आहेत. लास्ट बॉल आहे. जिंकण्यासाठी फक्त 4 रनाची आवश्यकता या ठिकाणी आहे. जिंकण्यासाठी फक्त 4 रनाची आवश्यकता. जिंकण्यासाठी 4 रनाची आवश्यकता आणि 1 रन 1 धाव संख्या पूर्ण. ओव्हर पूर्ण. जिंकण्यासाठी फक्त 3 रनाची आवश्यकता आहे. 12 बॉल 3 रन. बॉलर्स नेम आकाश गोते. कीपर विथ बॉलर ऑलराऊंडर आकाश गोते. डोळ्याला बॉल लागला तरी खेळत आहे. आनंदी आनंद ऋषिकेश गोते यांचे संघासाठी आणि आपल्या वैयक्तिक 50 रन पूर्ण झालेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. 2 रन जिंकण्यासाठी या ठिकाणी राहिलेले आहेत. 1 रन पूर्ण. 10 बॉल 1. जिंकण्यासाठी फक्त 1 रन ची आवश्यकता आणि मारलेला हा शेवटचा विजयी चौकार. दणदणीत खणखणीत चौकार. विजयी डान्स डीजे डान्स. नाना डान्स करा. डान्स. हॅलो. हॅलो. सोनाई फायटरचे कॅप्टन
हॅलो 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 माईक हॅलो चला आता सोनाली फायटर विजेता टीम यांचे कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. त्याच्यानंतर बिवरी वॉरियर्स कॅप्टन आशिष सर कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. टॉस उडवण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. सोनाई फायटर्स टीम कॅप्टन चला लवकर. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी